पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयामध्ये तज्ज्ञांची बैठक। वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला का याची करणार चौकशी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत राज्य सरकारसमोर 2 अहवाल सादर। चौकशी समिती अहवालावर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चेची शक्यता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट आजच होणार। एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा उर्वरित पगार। महामंडळाला 120 कोटी देण्याचा जीआर जारी। नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता। बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल करणार। आतापर्यंत पोलिसांनी 35 जणांवर केले गुन्हे दाखल। 14 जणांना अटक तर 21 जण अद्यापही फरार। अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात बडोद्यातील एका आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। धमकी देणारा मनोरुग्ण असल्याची माहिती। मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस। आणि यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। हवामान विभाग आणि शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज। तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा जवळपास अर्धा पगार कापणाऱ्या महायुती सरकारनं कामगार संघटनांचा चांगलाच धसका घेतलाय। सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा जीआर जारी केला। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधनं दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात। त्यात सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटींपर्यंत आहे। राज्यामध्ये अनेक भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले। मध्य महाराष्ट्रात सुद्धा काही भागात पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा ताप देखील वाढतोय। यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात वातावरणात मोठे बदल झाले असून मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसायला सुरुवात झाली आहे। हवेचे दाब, समुद्राचं तापमान आणि वाऱ्यांची दिशा त्याचे संकेत देत आहेत। राज्यातील थंड हवेची ठिकाणं म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा अशा हिल स्टेशनकडे पर्यटकांची पावलं वळतात। मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली ही स्थळं सुद्धा उकाड्यानं हैराण झाली आहेत। एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात पारा 38 अंशांवरती गेलाय। उत्तर भारताचं गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंश नोंदवलं गेलं। तेथील तप्त वारे मुंबईकडे वाहत आहेत। याच तप्त वाऱ्यांमुळे आता महामुंबईतील शहरं तापली आहेत। मुंबईत देखील पारा वाढण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये उकाडा वाढला असून पुण्यामध्ये पुढील 5 ते 6 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअसवरती जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम हे लांबणीवर पडलंय। हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार होता। त्यामुळे मंगळवारपासून म्हणजे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता। मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार पूल बंद करण्यासंबंधी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना आणि हरकती सादर झाल्या आहेत। तर मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा असलेला एल्फिन्स्टन रोड पूल आता बंद होतोय। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालं तरी देखील लाखो पादचारी प्रवाशांचं काय असा सवाल उपस्थित होतोय। या नियोजनामध्ये ढिसाळपणा केल्यामुळे नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे। त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होते। प्रभादेवी पुलाच्या मुद्द्यावरती आज उबाठा शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। या प्रकल्पातील विविध समस्या आणि स्थानिकांच्या सुविधांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। उन्हाच्या काहिलीनं त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेनं खुशखबर दिली आहे। एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। तुर्तास मध्य रेल्वेवर 6 एसी लोकल आहेत। त्यांच्या दिवसभरात 66 फेऱ्या होतात। आता या फेऱ्या 66 वरनं 80 वरती जाणार आहेत।
उन्हाळ्यात बच्चे कंपनीकडनं सर्वांनाच मे महिन्याच्या सुट्टीत वेध लागतात. ते मामाच्या गावाला जाण्याचे आणि लालपरीमधून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीच्या रायगड विभागातनं 16 जादा उन्हाळी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे या जादा बसेस 15 जूनपर्यंत सोडल्या जाणार आहेत. सोनं चांदीच्या भावात वाढ कायम आहे. सोनं 94,000 प्रतितोळ्यावरती पोहोचलंय. मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. तर जीएसटी सकट 1 तोळा सोनं घेण्यासाठी आता 96,820 रुपये मोजावे लागत आहेत. दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स शुल्क देणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील घरमालकांना आता 18% वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार आहे. याकरता गृहनिर्माण संस्थेची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असायला हवी. या सोसायटीतील एखादा फ्लॅट मालक दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स जर भरत असेल तर केवळ 7,500 रुपयांपेक्षा जास्त रकमेवरतीच नव्हे तर संपूर्ण मेंटेनन्सच्या रकमेवरती 18% जीएसटी लागू होणार आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विक्रीमुळे जानेवारी ते मार्च तिमाहीच्या अखेरीस रिकाम्या घरांची संख्या वर्षानुवर्ष 4% घसरून सुमारे 5.6 लाख युनिट्सवरती आली आहे. शालेय परीक्षांच्या काळात आता राष्ट्रीय पोषण अभियानाबाबत शाळांनी पोषण पंधरवडा जनजागृती करण्याचं परिपत्रक शिक्षण विभागानं जारी केलंय. या अभियानामध्ये संतुलित आहार कसा करावा, पोषणाची काळजी कशी घ्यावी, आरोग्य या संदर्भात शिक्षक आणि पालकांची चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित करावी असे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसंच मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावरती तातडीनं बंदी घालण्याची मागणी करण्यात येते. या संदर्भात विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य मंडळानं मागणी केली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटी प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत आज संपते. दुसऱ्या प्रतीक्षा यादीतून आतापर्यंत 1,703 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. तर एकूण प्रवेश सोमवारपर्यंत 83,366 इतके झालेत. 12वी नंतर पदवी शिक्षणासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये कला शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. प्रथम वर्षासाठीचा प्रवेश कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर वगळता मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कला शाखेतील सिंधुदुर्गात प्रवेश कमी झाल्याचं विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. पुण्यात होणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली. आजची परवानगी न देता पोलिसांकडून उद्याची परवानगी देण्यात आली आहे. आज विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ आयोगाला भेटणार आहे. राज्यामध्ये सर्वत्र तापमानात वाढ झालेली असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा सुद्धा आटू लागल्यामुळे चिंतेचे ढग निर्माण झाले. जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमात आता कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. उपक्रमात सध्या 25,562 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यातील निम्म्याहून अधिक कर्मचारी पुढच्या 2 वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय. रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र देशातील नंबर 1चं राज्य ठरलंय. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राची क्षमता 84% असल्याचं समोर आलंय. यात 78%सह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक तिसऱ्या स्थानावर असल्याचं इंडिया स्किल रिपोर्ट 2025च्या अहवालातनं समोर आलंय. सर्वाधिक रोजगार पुणे शहरात आहेत. महाराष्ट्रानं जीएसटी संकलनात आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसह इतर राज्यांना मागे टाकत 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रानं 2,25,319 कोटी रुपयांचा महसूल गोळा करत उत्तुंग भरारी घेतली. हा महसूल राज्याच्या एकूण कर महसुलातला 60%पेक्षा जास्त आहे. एसबीआयनं आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.10% कपात केली आहे. सर्वसाधारण आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हा सुधारित दर लागू राहील. एसबीआयनं आपली अमृतवृष्टी ही योजना नव्या स्वरूपात आणली आहे. राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नद्यांचं सविस्तर सर्वेक्षण 2 टप्प्यात करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणि ती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हे सर्वेक्षण वेळेत होणं सध्या गरजेचं आहे. त्यासाठी सध्या मान्सूनच्या अगोदर होणारं सर्वेक्षण लवकरच हाती घेतलं जाईल. बनावट आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केली. 15 दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं गडकरी म्हणाले. फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील 29,29,641 बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्याची आकडेवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसनं नुकतीच जाहीर केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 21 झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडाकडे सोपवण्यात आल्यात। या योजनांमधील सर्वात मोठी मालाड मालवणी येथील 14,000 झोपड्यांचा समावेश असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं पाऊल उचलले। या पुनर्वसन योजनेसाठी सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तेलंगणा सरकारनं अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या अंमलबजावणीबाबत एक सरकारी आदेश जारी केला। असा आदेश काढणारं हे देशातलं पहिलं राज्य बनलंय। आता एक सविस्तर बातमी। आजपासून एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत वाहतूक विभागानं एनओसी दिली असली तरी आज हा पूल वाहतुकीसाठी मात्र खुला आहे। नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरता पुढील काही दिवस हा पूल वाहतुकीसाठी सुरूच राहणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल अर्थात प्रभादेवी पूल हा 15 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय ट्रॅफिक विभागाच्या एनओसी नंतर पालिका प्रशासन आणि रस्ते विभागाने घेतलेला होता। परंतु नागरिकांची गैरसोय आणि अनेक अर्थांनी नागरिकांनी या संपूर्ण बांधकामाला किंवा पूल बंद व्हावा याला विरोध दर्शवल्यानंतर आज मात्र हा पूल सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा पूल ब्रिटिशकालीन आहे, त्यामुळे अवजड वाहनांसाठी किंवा इतर वाहनांसाठी सुद्धा धोकादायक असल्याचं आढावामध्ये म्हणण्यात आलं होतं। हा पूल याकरता महत्त्वाचा आहे की यातून जी टाटा कॅन्सर असेल, वाडिया, केएम अशा रुग्णालयाला जाणाऱ्या अनेक रुग्णांची गैरसोय होणार आहे। खरं तर शिवडी नामाशेवा कनेक्टरला आणि वरळी वांद्रे कनेक्टरला जोडणारा शिवडी पूल या ठिकाणी येणार आहे आणि एल्फिन्स्टनच्या या ब्रिजच्या ऐवजी नवीन डबल डेकर ब्रिज साकारण्यात येणार आहे, जो सेनापती बापट मार्ग आणि BR आंबेडकर रोड याला जोडणारा असणार आहे। तर याची दुसरी शाखा शिवडी इथून MTHLला आणि वरळी वांद्रे सिलिंगला जोडणारी असणार आहे। या कनेक्टिव्हिटीसाठी काही वर्ष हा पूल बंद राहणार आहे। तब्बल 2027 पर्यंत हा पूल बंद राहील असं म्हटलेलं आहे। परंतु पर्यायी रस्ते अर्थात गणपतराव कदम मार्ग असेल, सेनापती बापट रोड असेल, या रस्त्यांनी पुढे जाण्यासाठी अनेक रस्त्यांच्या कामांचा अडथळा हा निर्माण होत आहे आणि त्यामुळे सुद्धा विविध राजकीय पक्षांकडनं या पुलाला बंद करण्याचा विरोध केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या। फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या वाणांपैकी हापूस आंब्याला वरचा दर्जा प्राप्त असला तरी भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 51% निर्यात केशर आंब्याची होत असल्याचं आकडेवारीतून समोर येत आहे। विशेष म्हणजे भारत आंबा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावरती असला तरी आंबा निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक मागेच आहे। लातूर इथल्या रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातनं डबे बाहेर पडण्यासाठी आता सप्टेंबर 2025 असा कालावधी ठरवण्यात आलाय। हे काम कायनेट नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आलंय। वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पपई लागवडीला वाढत्या उन्हाचा फटका बसतोय। उन्हापासून बचाव करण्यासाठी क्रॉप कव्हर करण्यात येत आहे, मात्र खर्चाच्या मानानं दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सोलापुरातील नीलमनगर इथून सूत गोदामाला भीषण आग लागली। आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी गोदामाचं मोठं नुकसान झालंय। जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय। त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालेला आहे। त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये भरच पडणार आहे। तापमानवाढीमुळे अंगाची लाहीलाही होते, त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी असते। त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढल्या आहेत। काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना 3 लिंब मिळायची, आता 5 रुपयांना 1 लिंबू मिळतंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल 22 कोटी रुपये थकीत असल्यामुळे पुणे महापालिकेनं या रुग्णालयाला जप्तीची नोटीस पाठवली आहे। 2 दिवसात रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता। या थकीत मिळकत कराबाबत येत्या 2 दिवसात पालिकेत सुनावणी होणार आहे। मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची एनआयए दररोज 8 ते 10 तास चौकशी करते। दहशतवादी हल्ल्यामागे कुणाचा हात होता, कुणी कट रचला, कसा रचला, कुठे रचला याची माहिती समोर यावी यासाठी सखोल चौकशी सुरू आहे। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी 30,000 रुपये चोऱ्याच्या उद्देशानं त्यानं सैफच्या घरी चोरी केली अशी माहिती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे। गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज ससूनमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाईल।
बिहार विधानसभा निवडणुकीला काहीच महिन्यांचा अवधी राहिलाय, मात्र बिहार विजयाचे भाजपचं स्वप्न धुसर असल्याचं कैसे चित्र आहे. बड्या मित्र पक्षाचा म्हणजेच राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष पशुपती कुमार पारस यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याची घोषणा केली. त्यामुळे इंडियाला रामराम केल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातल्या हिसार इथे महाराजा अग्रसेन विमानतळावरनं अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला.